सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव प्रसन्न, भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद प्रसन्न। आजचा आपला जो एपिसोड आहे तो सेकंड आहे, म्हणजे तिसऱ्या अध्यायाचा दुसरा भाग आहे। तिसरा अध्याय आपला झाला, त्याच्यानंतर त्याचा दुसरा भाग। तिसऱ्या अध्यायामध्ये आपण पूर्ण गुरुचरित्रामध्ये काय काय आहे ते आपण पाहिलं। मग त्याला धरून आता आपण ताईबाबांचे चरित्र पण बघणार आहोत, ते सुरू केलं आहे। गेल्या ह्याच्यामध्ये आपण गुरु हा संतकुळीचा राजा असा विषय घेऊन ताईंना किती संत भेटायला आले किंवा ताई कोणाकोणाला भेटल्या, कोणी ताईंना आशीर्वाद दिला, असा संतांचा आपण पूर्ण उल्लेख मागच्या एपिसोडमध्ये किंवा मागच्या भागामध्ये केला होता। आता आपण बाबांबद्दल बघतोय। तर बाबा गणेशपुरीला बाबा होते त्यावेळेला, म्हणजे त्यावेळेचं आश्रमातलं वातावरण सांगते की बरेच तिथे साधुसंत योगी वगैरे राहायला असत, कारण आश्रमाचा प्रश्नच नाही। किती सुंदर आश्रम, एकदम पवित्र जागा होती ती। बरेच साधुसंत तिथे राहायला असत। बाबा ज्या कट्ट्यावर बसत त्या कट्ट्यावर बाजूला एक आसन ठेवलेलं असायचं। तिथे हे कोणी नाही कोणी योगी यायचे, ते बसायचे किंवा त्यांचं काय प्रॉब्लेम असतील, त्यांना काय प्रश्न विचारायचे असतील, विनिमय करायचं असेल तर ते बाबांबरोबर करायचं। अगदी पाचलेगावकर महाराज वगैरे बरेच जण तिथे येऊन गेलेले आहेत, कारण टाईमबरोबर जायत होत्या, कोणी नाही कोणी आलेला असायचा। तर आज आपण बाबांचं महेश योगी आणि बाबा हे आपलं गेल्या वेळेला आपण फक्त उल्लेख केला होता, फार डीप नाही जाता येत ना, म्हणून त्यांच्यासाठी आता हा स्पेशल आपण एपिसोड जो त्याच्यावरच करतो आहे। तर आपल्या बाबांचं म्हणजे गुरुदेव मुक्तानंद बाबांवर दीपलक्ष्मी मासिकात म्हणजे दिवाळी अंक पूर्ण चरित्र छापून आलं होतं। आणि ते दीपलक्ष्मी मासिकवाले आहेत ना, ते नेहमी असे जे मोठे साधुसंत महापुरुष जे आहेत त्यांच्यावर आपलं अखंड मासिक काढायचे, त्यांचे पूर्ण चरित्र त्याच्यात ते छापायचे। तर त्यांनी बाबांवर ते चरित्र छापलं होतं। जर आपण हे चिशक्ती विलास वाचलं असेल तर त्याच्यामध्ये पण हा उल्लेख आहे की दीपलक्ष्मी मासिकामध्ये बाबांचं लिहून द्यायचं होतं वगैरे असा विषय तिथे आलेला आहे। तर ह्या दीपलक्ष्मी मासिकामध्ये बाबांबद्दल पूर्ण चरित्र आलं होतं। तसंच दुसऱ्या दिवाळी अंकामध्ये महेश योगींवर पण छापून आलं होतं, असंच पूर्ण चरित्र आलं होतं। त्यांचं कसं काय कार्य आहे वगैरे ते त्याच्यामध्ये आलं होतं। तर म्हणजे पूर्ण मासिक महेश योगींवर आलं होतं, छापलं पण गेलं होतं छान। त्यांच्याबद्दल काय माहिती होती ती थोडक्यात सांगते। त्यांचा भक्त समुदाय पण बराच मोठा होता। त्यांचा सत्संग संस्कृतमध्ये चालायचा। थोडक्यात घेतोय आपण माहिती। परदेशात पण त्यांचं बरंच कार्य होतं। त्यांची कार्याची पताका अखंड बऱ्याच ह्याच्यामध्ये देशांमध्ये चालली होती। तर ह्या आश्रमपत्रिकेत बाबांची जी गणेशपुरीची जी आश्रमपत्रिका आहे त्याच्यामध्ये बाबा काय म्हणत आहेत, माझ्याकडे पूर्वी आता जुने साधक म्हटल्यावर पूर्वी गणेशपुरीला आपण पैसे भरायचो, मग गणेशपुरीच्या आपल्याकडे आश्रमपत्रिका यायच्या। तर जुन्या आश्रमपत्रिका आहेत त्याच्यातून ही सगळी यांची माहिती काढली। थोडी माहिती होती पण थोडी त्या आश्रमपत्रिकेतून मी माहिती काढली। तर त्यांच्याबद्दल बाबा काय म्हणत आहेत, महर्षी महेश योगींबद्दल बाबा काय म्हणत आहेत, जे आपले मुक्तान बाबा काय म्हणत आहेत की उनका बहुत बड़ा कार्य है, म्हणजे महेश योगींचा आश्रमपत्रिकेमध्ये बोलत आहेत ते मी वाचून दाखवते। उनका बहुत बड़ा कार्य है, विद्यार्थी भी बहुत है, वे बड़े शिस्तप्रिय हैं, बड़े बुद्धिमान हैं, बड़े कुशल भी है। मैं वहाँ स्विट्ज़रलैंड में उनको मिला था, बाबा सांगतात। 3 होटलों में उनका कोर्स चलता था, त्यांचे कोर्स चालायचे 3 हॉटेलामध्ये त्यांचे, कारण सगळे आता श्रीमंत त्यांचे साधक वगैरे, त्यामुळे 3 हॉटेलामध्ये त्यांचा कोर्स चालायचे। 600, 800, 900 विद्यार्थी, आता ह्यामध्ये मी मराठी बोलायला लागले, आता तर 800, 900 विद्यार्थी उन कोर्स में भी आते थे। म्हणजे एवढे त्या कोर्सला त्यांची लोकं यायची। आणि तो टीचर कोर्स होता, म्हणजे ते जे शिकवत होते त्यांच्या ह्यांना विद्यार्थ्यांना त्यांना ते जे उपदेश करायचे ते सगळीकडे त्याचा प्रचार होण्यासाठी
ते हा कोर्स चालवत होते. मग त्यांच्यात पास हे वगैरे ते सर्टिफिकेट देणं सगळं त्यांच्याकडे ते चालायचं. असं बाबांच्या मासिकामधून आपण बघितलं होतं. तर त्या दीपलक्ष्मी मासिकात त्यांचे जे मी फोटो काही पाहिलं आहे ते मासिकाबद्दलच सांगते आपल्याला सगळ्यांना, की ती दीपलक्ष्मी मासिकामध्ये त्यांचे साधक ध्यानाच्या वेळी 3-4 फूट उंचीवर अधांतरी मांडी घालून बसलेले असे फोटो त्याच्यात छापले गेले होते. अर्थात म्हणजे तो तांत्रिक मार्ग होता, त्यामुळे परदेशात त्यांचा खूप बोलबाला होता. तर ह्यांना मी जेव्हा पाहिलं महेश योगींना, तेव्हा मी माझ्या घरी माझ्या वडिलांना पण म्हटलं की आमच्या बाबांचं म्हणजे महेश योगींचं देणं व्हायला नव्हतं, पण मी म्हटलं आमच्या बाबांचं फॉरेनमध्ये खूप आहे नाव सगळीकडे. तर बाबा म्हणाले नाही म्हणेल महेश योगींचं जास्त नाव आहे परदेशात सगळ्या देशात. तेव्हा मला थोडं हे वाटलं होतं, असं कसं आमच्या बाबांचं नाव खरं असणार, कारण लहान मुलं म्हटलं आमच्या बाबांचं असं तर लहान बालिश बुद्धी वगैरे, त्यामुळे मी असं नाही आमच्या बाबांचं असणार. ते मग आता जेव्हा हे त्यांचं मासिकामध्ये त्यांचं जे छापून आलं आणि फोटो पाहिले 3-4 फूट उंचीवर त्यांचे अधांतरी साधक बसलेले असतात वगैरे, तर अशा गोष्टी असल्यावर मग ते बरोबर आहे फेमस होणारच सगळीकडे. ह्या प्रकारे त्यांचा सगळीकडे बोलबाला होता परदेशात आणि त्यांचे बरेच शिष्य पण होते. तर असे हे महेश योगी मी थोडक्यात आपण सांगतो की असे हे महेश योगी आहेत की इतके ते फेमस आहेत, इतकं त्यांचं नाव आहे आणि असे महेश योगी. तर हे महेश योगी बाबांना स्वतःचे आध्यात्मिक लीगल ॲडवायझर मानत होते. काय पहिले पूर्वपीठिका त्यांची सगळी सांगितली की असे ते मोठे होते, फेमस होते, सगळीकडे त्यांचं हे होतं नाव होतं. असे जे महेश योगी आहेत ते बाबांना आपले लीगल ॲडवायझर मानत होते आध्यात्मिक. तर गणेशपुरीला ते बाबांना भेटायला आले होते तेव्हा खूप मोठा सभामंडप बसवला. म्हणजे बाबा जेव्हा दुसऱ्या विश्वयात्रा करून आले होते त्यामुळे एक मोठा कार्यक्रम आखलेला होता. यज्ञमंडप वगैरे जोरात यज्ञ पण चालू होते, चंडिका यज्ञ, आणि एका मोठ्या पेंडॉलमध्ये सगळ्यांना बसायची सोय केली होती. एका बाजूला चांदीचं सिंहासन होतं आणि रेड कार्पेट ह्यांच्यासाठी महेश योगींसाठी, आणि बरोबर त्याच्या दुसऱ्या बाजूला चांदीचं सिंहासन आणि रेड कार्पेट मुक्तान बाबांसाठी होतं. अशी त्यांची पण सोय केली होती. आम्ही पण सगळ्यांबरोबर जाऊन तिथे बसलो होतो बाबांच्या तिथे, आणि नजर मात्र मला या नवीन आलेल्या ह्यांच्यावर होती, महेश योगींवर होती की ते काय करतात, त्यांचं भक्त काय करतात. नाविन्य असतं तर आपोआपच आपण बघतोच नाही का. आणि पण त्यांना पाहिलं तेव्हा मी बघितलं तर ते 4 ते 4.5 फूट उंच जेमतेम होते. आधी 3 ते 4 पण बोलावंसं वाटतं, पण नसेल तेवढं. 4 ते 4.5 फूट फक्त ते उंच होते, एवढेच होते ते, उंचीला खूप कमी होते ते. आणि जेव्हा बाबा आले तेव्हा म्हणजे ह्याला बाबांना सगळे वेलकम, सगळे येऊन आधी आपल्या आसनावर बसले होते. त्यानंतर बाबा आले, बाबा आल्यावर सगळे उठून उभे राहिले. आपल्याकडे शिस्त आहे ना, सगळ्यांनी बाबांना वेलकम केलं, उठून उभं राहिलं. आणि सगळी गर्दी, एवढं पब्लिक, 10,000-1,000 पब्लिक, सगळे उभे राहिले, सगळे भक्त सगळे उभे राहिले. आपोआप माझी नजर गेली, अरे हे तर एवढंच आहेत, हे कसे ह्यांना कसे दिसतील बाबा ना, म्हणून माझी नजर त्यांच्याकडे गेली. अरे म्हटलं हे तर दिसत आहेत. मग वाकून बघितलं ते मला कळलं की ते सिंहासनावर उभे होते. अशी आपली एक लहानपणाची गंमत मी तुम्हाला सांगते. ते एवढेच हायटेड होते, पण त्यांचं नाव बरंच होतं, आणि त्यामुळे ते बाबांकडे आपले काही आध्यात्मिक प्रश्न वगैरे सोडवायला बाबांकडे येते. त्यांची इच्छा होती की त्यांच्या वाढदिवसाला बाबांनी त्यांना काय करा, आशीर्वाद द्यावा, किंवा त्यांचा वाढदिवस बाबांच्या पुढ्यात व्हावा अशी त्यांची इच्छा होती. गणेशपुरीला करूया असं त्यांचं म्हणणं होतं वाढदिवस महेश योगींचं. आणि त्याच दरम्यान बाबांना 39वा हार्ट अटॅक आला होता. आपल्याला माहिती आहे परदेशात अमेरिकेत वगैरे असताना बाबांना बरेच हार्ट अटॅक आले. हार्ट अटॅक गुरुजनांना का येतात ते आपल्याला माहिती आहे की स्पर्श दीक्षेमुळे आपल्यामध्ये जो काही भोग असतो, जन्मोजन्मी आलेला जो भोग आहे, तो भोग आपल्याला ते भोग आहेत ते गुरु ह्याच्यामध्ये त्यांच्या योगाग्नीमध्ये काढून जाळत असतो. मग ते योगाग्नीमध्ये जाळल्यावर बाबा म्हणतात, ताई म्हणतात तसं मग ती राग झटकणं, हार्ट अटॅक येणं म्हणजे ती राग झटकणं असतं. आणि बाबा तर फॉरेनमध्ये सगळीकडे ती ते लोक कशी पण असू देत, त्यांना पहिल्याचे संस्कार नाही, त्यांनी कधी हे केलेलं नाही, अभ्यास नाही केला किंवा काय, आणि अशा लोकांना पण ते ध्यानाला लावत होते. त्यावेळेला त्या प्रत्येकाच्या आतमध्ये जी इम्प्युरिटी असं जे काय आपण म्हणतो पाप आहे हे वगैरे, ते बाबा काय करत होते, बाबांच्याद्वारा ते खेचून घेतलं जात होतं आणि त्या लोकांना स्वच्छ करून ध्यानाला लावलं जात होतं. त्यामुळे बाबांचा तिथे पण अमेरिकेत पण बाबांना बरेच अटॅक आले होते. आणि इथे जो आला ना आता इरल्यामध्ये म्हणजे नानावटीमध्ये
इरला म्हणजे पार्लेचं पलीकडे. तर त्यांना तो अटॅक 39 होता, अटॅक बाबांचा. त्यामुळे गणेश बाबा तिथेच होते हॉस्पिटलमध्ये आणि ह्यांचा वाढदिवस आला. तर मग बाबांना डिस्चार्ज मिळाला आणि मग तिथेच जुहूलाच एकाच्या बंगल्यावर वाढदिवस करायचा ठरला ह्यांचा. कोणाचा? महेश योगींचा त्या जुहूच्या बंगल्यावर करायचं ठरलं. तरी हजारोच्या वर लोक आले होते. आणि मग त्यावेळेचं मी वर्णन केलं होतं मागच्या भागामध्ये की एवढ्या त्या स्टेजवर सगळी लोकं बसली होती. बाबा सिंहासनावर होते, म्हणजे मुक्तान बाबा, आणि बाकी ताई पण खालीच होत्या. पण तरी एवढ्या अंधारामध्ये, एवढ्या ह्याच्यामध्ये पण ताईंचा चेहरा चमकत होता. कसा चमकत होता? जणू काही ताईंचं कपाळ, जे भस्मांकित कपाळ आहे ते जणू काही मला अर्धचंद्र, म्हणजे अष्टमीचा चंद्रच उगवला असं वाटत होतं. आणि त्याची प्रभा ताईंच्या चेहऱ्यावर आली असं दिसत होतं. ते मी वर्णन केलं होतं. तर तो ह्यांचा महेश योगींच्या वाढदिवसाच्या दिवशी. मग आता आपण अशा तऱ्हेने असे महेश योगी पण बाबांना लिगल ॲडवायझर मानत होते. तर आपला जो विषय आहे की गुरु हा संत कोळीचा राजा, म्हणजे सगळीकडचे संत येऊन आपल्या गुरुला भेटतात. आणि आता मी सांगितलं तसं बरेच संत नेहमी होऊन, काहींचे मला नावं आठवतात तर काहींचे मला आठवत नाही आहे. तर असा तो गुरु संत कोळीचा राजा असतो. आपण खूप भाग्यवान आहोत की आपण आलो तर इकडे तिकडे नाही, डायरेक्ट आपण राजाकडे आलो. आणि काय सांगणार आपल्या गुरुबद्दल? भरपूर आहे सांगायला, आपल्याला वेळेचा पण बंधन आहे. त्यामुळे आता आपण इथे थांबतो आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय.